आता आपण पुढचा एक आपण त्याला डिसीज बोलू शकतो, तो आहे इंटेस्टायनल लिम्फेंजिक्टेशिया. तर त्याच्या नावातच आहे इंटेस्टायनल लिम्फेंजिक्टेशिया. तर याच्यामधून आपल्याला काय कळतं की त्याचं काय झालेलं आहे, तर डायलेशन झालेलं आहे, म्हणजेच लिम्फॅटिक व्हेसल्सचे डायलेशन झालेलं आहे. आणि याला आपण प्रोटीन लुझिंग एंटेरोपॅथीसुद्धा म्हणतो, कारण याच्यामधून खूप सारे प्रोटीन हे लूज करून टाकतो आपण, त्याच्यामुळे आपण ह्याला प्रोटीन लुझिंग एंटेरोपॅथी असं सुद्धा म्हणतो. तर आधी आपण हे समजून घेऊया की याचे टाईप्स किती. तर याचे 2 टाईप्स आहेत. एक आहे तो म्हणजे प्रायमरी, सेकंडरी. प्रायमरी हा कंजनायटल असतो, सेकंडरी हा अक्वायर कॉज असतो आणि मोस्टली हा ऑब्स्ट्रक्शन ऑफ द लिम्फॅटिक्समुळे होतो. आणि याचे मेनी कॉजेस आहेत. फॉर एक्झाम्पल विपल डिसीज किंवा लिम्फॅटिक्समध्ये काही ऑब्स्ट्रक्शन झालं, इन्फेक्शन झालं. तर या सगळ्या गोष्टींमुळे ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे जे पण काही होतं, तर आता सपोज इथे ऑब्स्ट्रक्शन झालं तर इथला एरिया काय होणार आहे, डायलेट होणार आहे लिम्फ व्हेसलचा. तर आपण तो कॉन्सेप्ट आधी समजून घेऊया की सपोज ही एक पूर्ण लिम्फ व्हेसल आहे, इथे सपोज ऑब्स्ट्रक्शन झालं तर त्याच्या आधीच्या एरियामध्ये डायलेशन होणार आहे. हे डायलेशन एवढं होतं की नंतर ते काय व्हायला लागतं, लीक. तर ते नंतर लीक व्हायला लागतं. आता ते लीक झाल्यामुळे काय होणार आहे, तर ह्याच्या आतमध्ये लिम्फ व्हेसलमध्ये काय असतो, लिम्फ. तर तोच लिम्फ काय होणार आहे, बाहेर येणार आहे. तो बाहेर आल्यानंतर तोच लिम्फ कुठे पडेल, मग तो आपल्या पूर्ण जसे ॲब्डॉमेन, इथं आपल्या सगळं स्मॉल इंटेस्टाईन वगैरे आहे, तर ते तिथंच लिम्फ जमा होणार आहे आपल्या ॲब्डॉमेन एरियामध्ये. ओके, लिम्फ जमा होणार आहे. परत ते गटमध्ये पण लिम्फ येणार आहे आणि तेच मेन कॉज आहे गटमध्ये आल्यामुळे आपल्याला डायरिया पाहायला मिळतो. आता आपण पुढे पाहूया. या केसमध्ये काय होत आहे, तर लिम्फॅटिक्समुळे प्रोटीन्स लूज होत आहेत, जे पण काही लिम्फमध्ये प्रेझेंट असतात त्याच्यामुळे होणार आहे हायपोप्रोटीनेमिया, म्हणजे ब्लडमध्ये प्रोटीनची कमी होणार आहे. आता आपण हे पाहिलं की लिम्फ येऊन बाहेर येत आहे, असं होतं आहे, तसं होतं आहे, त्याच्यामुळे एडिमा आपल्याला दिसणार आहे बॉडीवर. लिम्फमध्ये लिम्फोसाइट्स असतात, आता ते काय होणार आहेत, कमी होणार आहेत, त्याच्यामुळे ब्लडमध्ये पेनिया म्हणजे कमी, इम्युन डिस्फंक्शन पाहायला मिळणार आहे, कारण तिथं इम्युनिटीसाठी फाईट करायलाच ते कोणी नसणार आहे. आणि कायलोमायक्रॉन आणि फॅट हे जे ॲब्सॉर्ब केले जातात ते पण काही होणार नाही आहेत, त्याच्यामुळे फॅट तसंच राहणार इंटेस्टाईनमध्ये आणि त्याच्यामुळे स्टियाटोरिया आणि फॅट सोल्युबल व्हिटॅमिनची सुद्धा डिफिशियन्सी होणार आहे. तर आपण बघूया की नक्की याच्यामध्ये काय झालं. तर याच्यामध्ये असं झालं की डायलेशन झाल्यामुळे डिस्फंक्शन झालेलं आहे इंटेस्टायनल लिम्फॅटिक व्हेसल्स, त्याच्यामुळे लॉस झालेला आहे लिम्फचा इंटू द इंटेस्टायनल लिम्फ, त्याच्यामुळे हायपोप्रोटीनेमिया, एडिमा, लिम्फोपेनिया आणि फॅट माल्फॉर्मेशन होतं. हे आपण आत्ताच पाहिलं. तर याच्यासाठी मेन टेस्ट असते ती म्हणजे फिकल अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. खूप इम्पॉर्टंट आहे फिकल अल्फा-1 अँटीट्रिप्सिन क्लिअरन्स, आणि ही मार्कर आहे की प्रोटीन लॉस झालेला आहे. सो या केससाठी आपण एकच लक्षात ठेवणार आहोत ते म्हणजे अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. हे काही हाय यील्ड पॉईंट्स आहेत. फिकल अल्फा-1 अँटीट्रिप्सिन मार्कर आहे प्रोटीन लुझिंग एंटेरोपॅथीचा. याच्यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला प्रोटीन कमी दिसत आहेत, म्हणजेच हायपोप्रोटीनेमिया, म्हणजेच हायपोअल्ब्युमिन, कारण अल्ब्युमिन हे पण एक टाईपचं प्रोटीन आहे. लिम्फोपेनिया म्हणजे कमी होणारे, एडिमा होतो. जर हे कंडिशन सापडलं तर आपण काय म्हणणार आहे की यस इंटेस्टायनल लिम्फेंजिक्टेशिया आहे. डिओडेनल व्हाईट विलाय दिसतात आपल्याला, व्हाईट विलाय दिसतात डिओडेनमवरती का, तर तिथे आपण पाहिलं आहे की फॅटचं ॲब्सॉर्प्शन वगैरे होत नाही. ट्रीटमेंटमध्ये आपण MCT ऑइल, कारण मीडियम चेन देतो, कारण लार्ज चेन तर तिथे काही फॅट ॲब्सॉर्ब होत नाही आहे. प्रोटीन कमी आहे म्हणून आपण हाय प्रोटीन देतो.
आणि लो फॅटवाला आपण डाएट प्रेफर करतो. तर आपल्याला या कंडिशनमध्ये कोणते क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स पाहायला बोलते? डायरिया, इडिमा, असायटिस, कारण ॲबडोमेनमध्ये ते फ्लूइड जमा होत आहे त्याच्यामुळे. अशा प्रकारे हे आहे इंटेस्टायनल लिम्फॅक्टेशिया. थँक्यू.